जिल्ह्यामध्ये प्रचार करायचा आहे, धुळ्याला सुद्धा धुळे जिल्ह्यामध्ये प्रचार करायला जायचंय आणि काही लोकांचा पाटा पाडण्याकरता मला नंदुरबारला सुद्धा त्या ठिकाणी प्रचाराला जायचं आहे. कोणाचा पाटा पाडायचा आहे असं मी तुम्हाला बोललो नाही. या सगळ्यांना निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्याकडे सोपवतोय आणि नंदुरबारला चांगल्या लोकांना निवडून आणण्याची जबाबदारी मी स्वतः घेणार आहे. पण मी एका याच्यात असं वाचलं आणि एका याच्यात असं बघितलं, मी ऍक्सिडेंटने आमदार झालेलो आहे. त्यामुळे ऍक्सिडेंट कोणता आणि चांगलं कोणतं याच्यामधला फरक आतापर्यंत जर का कोणाला समजत नसेल तर त्यांनी राजकीय क्षेत्रात थोडा कमी अभ्यास केलेला आहे. परत एकदा नंदुरबारला जा, तिथं पडा आणि त्याच्यानंतर मग परत इकडे तुम्ही अभ्यास करायला या. कोण कोणत्या पक्षात जातं त्याचा काही आमचा संबंध नाही. व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याने कुठेही जावं, परंतु त्या जाण्याचा मागचा हेतू जो असतो, कोणी कोणी जनतेच्या सेवेकरता जातं, कोणी कोणी आपले दुकानं चालू करण्याकरता त्या पक्षामध्ये जातं, कोणी कोणी त्या पक्षावर निष्ठा असते म्हणून त्या पक्षामध्ये जातं. आणि साहेबराव दादा, तुमचं म्हणणं खरं आहे, काही काही लोक ज्या पक्षात जातात ते काही ना काही चफायला जातात आणि चफलतात का बरं आहे ते मला चांगलं माहिती, कारण मी नंदुरबारचा पालकमंत्री राहून चुकलेलो आहे. मला माहिती आहे की सध्या काय परिस्थिती आहे आणि कुठे कुठे काय काय चापलायला मिळणार आहे. त्या चापलण्याकरता ते जाणार आहेत. अंमळ्याशी काही घेणं देणं नाही. हे मंत्री की नाही म्हणे चुकून झालेले मंत्री आहे. अरे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्य प्रतोद होतो. मला अजितदादांनी पहिले फोन करून सांगून दिलं होतं तू मंत्री होणार आहे. चुकून झालेलं होतं, ठरवूनच झालं होतं आणि ते आमच्या नेत्याने तो निर्णय घेतलेला होता. आता मंत्री नाही झालो तर ते म्हणतात की ते मंत्री नाही झाले म्हणून अस्वस्थ आहेत. अस्वस्थ बी बोलता येत नाही, अस्वस्थ आहे. पण काय बोललं असेल काय नाही. अरे आपण नेता विजायलेत, दुर्भाग्यातून का व्हायना या तालुक्यानं आमदार व्हायले. आपली छवी कशी पाहिजे, चला या अंमळीची संस्कृती कशी आहे, त्या संस्कृतीला साजेसं आपल्याला वक्तव्य करता आलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आज 5 वर्षामध्ये साहेबराव दादा असेल, मी असेल, गुलाबराव बापू असेल, VS पाटील असेल, यांनी एक वेगळी छबी तयार केलेली होती. त्या छबीला मागच्या 2014 ते 2019 त्या छबीला सगळा काळीवा पुसून गेलेला आहे, लावला गेलेला आहे. ती छबी आपल्याला समजा जर का जमत नसेल तर काका काही बोलू बी नको. आंबणीनं नाव खराब असते ना. मग आपण काय बोलतो, काय करतो, कसं वागतो, कसं राहतो, आपला धंदा कोणता, आपला व्यवसाय कोणता, आणि 1-2 नंबरवाला पुढे जाईल नाही आणि 2 नंबरवाला थोडा बी नाही आले. एकच नंबरला धंदा करतात आणि त्याच्यामुळे आपण जे बोलतो त्याचे परिणाम हे महाराष्ट्राची जनता बघते आणि महाराष्ट्राची जनता ज्या वेळेला बघते की त्यावेळेला मात्र आंबळ्याच्या जनतेकडे वाकड्या नजरेने महाराष्ट्रातली जनता बघते की हा काय चित्रपट वाटेल होते.